होस्ट प्लांटमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, दिस इज द मेजर पेस्ट ऑफ जवार अँड मेज बट ऑल्सो रेकॉर्डेड ऑन बाजरा, रगी अँड अदर ग्रासेस. लाईफ सायकलमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण त्यांच्या इन लाईफ सायकलमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं, ए फिमेल लेज अबाउट 50 to 300 eggs in a cluster arranged in 2 rows on the under surface of the leaves during April and May. त्यांचा जो काही सीझन आहे तो सीझन त्या ठिकाणी मेनली कोणता असेल, एप्रिल आणि मे सीझनमध्ये त्या ठिकाणी काय करतात, हे एग्ज ले करण्याचं त्या ठिकाणी काम करतात ते. आणि ॲट अ टाईम ते 50 to 300 एग्ज त्या ठिकाणी काय करतात, ते ले करतात. ते जे काही एग्ज आहे तर ते क्लस्टर फॉर्ममध्ये त्या ठिकाणी काय करतात, ते लेज करतात. ते इन अ 2 rows ऑन दी अंडर सरफेस ऑफ दी ल्यूजच्या अंडर सरफेस त्या ठिकाणी काय करतात, ते एग्ज ले करणारे ड्युरिंग एप्रिल अँड मे. त्याच्यानंतर एग्ज आर क्रीमी व्हाईट इन कलर. दे हॅच इन टू द यंग कॅटरपिलर इन अबाउट 6 days ऑफ इन्क्युबेशन पिरियड. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, एग्ज आर क्रीमी व्हाईट इन कलर. त्यांचे जे काही एग्ज आहे तर हे त्या ठिकाणी कसे असणारे, क्रीमी व्हाईट कलरचे त्या ठिकाणी एग्ज असणारे. दे हॅच इन टू द यंग कॅटरपिलर इन अबाउट 6 days ऑफ इन्क्युबेशन पिरियड. त्यांचे जे काही एग्ज आहे तर हे एग्ज त्या ठिकाणी 5 days किंवा 6 days त्या ठिकाणी इन्क्युबेशन पिरियड असतो. त्याच्यानंतर ते जे काही एग्ज आहे तर ते एग्ज त्या ठिकाणी काय होतात, ते हॅच केले जातात. ते दे हॅच इन टू द यंग कॅटरपिलर. ते एग्ज हॅच झाल्याच्यानंतर त्यातनं यंग कॅटरपिलर त्या ठिकाणी काय होतो, प्रोड्यूस होतो. ते जे काही यंग कॅटरपिलर आहे तर ते यंग कॅटरपिलर सुरुवातीला त्या ठिकाणी जे काही जवार प्लांट असेल, मेज असेल, बाजरा असेल, त्याच्या लिपवरती त्या ठिकाणी काय करते, ती व्हिगरसली अटॅक करत असते. लिपला व्हिगरसली त्या ठिकाणी काय करते, ते इट करत असते. द यंग कॅटरपिलर फीड्स ऑन टेंडर लीव्ज. ते यंग कॅटरपिलर कशावरती फीड करतात, ते जे काही टेंडर लीव्ज आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी मेनली फीड करतात. ते फॉर अ डे ऑर 2 अँड बरो इन टू द सेंट्रल शूट. त्या ठिकाणी काय करतात, ते 1-2 दिवस सुरुवातीचे काय करतात, ते टेंडर लीव्जवरती त्या ठिकाणी फीड करण्याचं काम करतात. ते आणि बरो इन टू द सेंट्रल शूट, जे की सेंट्रल शूटचा पार्ट आहे त्याला त्या ठिकाणी ते बरो करतात. ते आणि त्याच्यानंतर स्टीममध्ये त्या ठिकाणी काय होतात, ते हळूहळू इंटर व्हायला सुरुवात करतात. ते लार्वल स्टेज लास्ट फॉर अबाउट 3 to 4 weeks अँड हॅव नॉर्मली 5 molt. जी काही लार्वल स्टेज आहे तर ती लार्वल स्टेज त्या ठिकाणी काय करते, त्यांची जी काही ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आहे तर ही जवळजवळ 5 इन्स्टार लार्वा त्या ठिकाणी काय होते, तिथे तयार होते. म्हणजे फर्स्ट इन्स्टार लार्वा, सेकंड इन्स्टार लार्वा, थर्ड इन्स्टार लार्वा आणि फोर्थ इन्स्टार लार्वा आणि 5 इन्स्टार लार्वा. म्हणजे अशी त्यांची जवळजवळ 5 मोल्टिंग त्या ठिकाणी होतात. ती 5 इन्स्टार लार्वा त्या ठिकाणी तो तयार होतो. आणि तो जो काही लार्वा आहे तर तो मॅच्युअर कॅटरपिलर त्या ठिकाणी तयार होईल. मॅच्युअर लार्वी त्या ठिकाणी काय होणार आहे, तिथे तयार होणारी अबाउट 3 to 4 weeks अँड हॅव नॉर्मली 5 molts. प्युपेशन टेक्स प्लेस इनसाइड द स्टीम अँड इट लास्ट फॉर अबाउट 7 to 10 days. जे काही प्युपेशन असेल तर ते प्युपेशन त्या ठिकाणी प्युपेशन जर बघितलं आपण, जी काही प्युपल स्टेज आहे म्हणजे त्या ठिकाणी लार्वल स्टेज त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. मॅच्युअर कॅटरपिलर, मॅच्युअर लार्वा त्या ठिकाणी तयार होईल आफ्टर 5 मोल्टिंग ऑर आफ्टर 5 इन्स्टार लार्वी. त्याच्यानंतर प्युपल स्टेजमध्ये त्या ठिकाणी ते कन्वर्ट होतं. आणि प्युपल स्टेज ही त्याची त्या ठिकाणी इनसाइड द स्टीमच्या आतमध्ये त्या ठिकाणी काय होते, प्युपल स्टेज त्या ठिकाणी तिथे कंप्लीट होणार. प्युपेशन टेक्स प्लेस इनसाइड द स्टीम अँड इट लास्ट फॉर अबाउट 7 to 10 days. जी काही प्युपेशन स्टेज आहे तर ती पूर्णपणे स्टीमच्या आतमध्ये त्या ठिकाणी कंप्लीट होईल. आणि ती जी काही प्युपेशन स्टेज आहे लास्ट फॉर अबाउट 7 to 10 days त्या ठिकाणी प्युपल स्टेज ही कंप्लीट होते. दी अडल्ट लिव्ज फॉर 2 to 4 days.
आफ्टर प्युपेशन, प्युपल स्टेज कंप्लीट झाल्याच्यानंतर प्युपा इज कन्वर्टेड इन टू अडल्ट. जो काही अडल्ट तयार होईल तर तो अडल्ट त्या ठिकाणी 2 to 4 डेजपर्यंत त्या ठिकाणी सर्वाईव्ह करतो. अडल्ट लूज फॉर 2 to 4 डेज. द पेस्ट इज जनरली ॲक्टिव्ह फ्रॉम जून टू नोव्हेंबर अँड अबाउट 4 जनरेशन आर कम्प्लिटेड इन ए इयर. ही जी काही पेस्ट आहे तर ही पेस्ट मेनली त्या ठिकाणी जून टू नोव्हेंबर ही जी काही मंथ आहे तर ह्या मंथमध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह असतात. ह्या ज्या काही पेस्ट आहे, ज्या काही जवार स्टीम बरोबर आहे त्या ज्या काही पेस्ट आहे तर ह्या त्या ठिकाणी जून टू नोव्हेंबर हा जो काही मंथ आहे ह्या मंथमध्ये त्या ठिकाणी खूप जास्त त्या ॲक्टिव्ह असतात. ह्या मंथमध्ये त्या खूप जास्त त्या ठिकाणी जे काही जवार प्लांट असेल त्याच्यावरती त्या ठिकाणी खूप जास्त अटॅक करतात ते, आणि वर्षातून त्यांचं त्या ठिकाणी 4 जनरेशन होत असतात. म्हणजे वर्षभरात त्यांची त्या ठिकाणी काय होतं, जवळजवळ 4 जनरेशन ते त्या ठिकाणी कंप्लीट करतात ते. द पेस्ट हायबरनेट इन द लार्वल स्टेज इन स्टबल्स ड्युरिंग अनफेवरेबल पिरियड. ती जी काही पेस्ट आहे तर ती पेस्ट त्या ठिकाणी काय करते, हायबरनेट्स इन द लार्वल स्टेज इन स्टबल ड्युरिंग द अनफेवरेबल पिरियड्स. अनफेवरेबल पिरियडमध्ये त्या ठिकाणी ती जी काही पेस्ट आहे तर ही हायबरनेट त्या ठिकाणी हायबरनेशन त्या ठिकाणी काय करणारे, शो करणारे. त्याच्यानंतर नेचर ऑफ डॅमेज त्या ठिकाणी जर बघितलं आपण, नेचर ऑफ डॅमेज काय तिचं ॲक्च्युली कशा प्रकारे ते जे काही जवार प्लांट असेल किंवा मेज असेल, बाजरा असेल यांना कशा प्रकारे त्या ठिकाणी डॅमेज करते. नेचर ऑफ डॅमेजमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, न्यूली हॅच कॅटरपिलर्स इनिशियली फीड ऑन द लीव्ज कॉझिंग न्यूमरस स्मॉल होल्स इन द लीफ लॅमिना अँड अटॅक all parts of jawar plant except the roots. जी काही न्यूली हॅच कॅटरपिलर आहे तर ती न्यूली हॅच कॅटरपिलर इनिशियली त्या ठिकाणी काय करते, जे काही टेंडर लिव्ज आहे तर त्या टेंडर लिव्जवरती खूप जास्त त्या ठिकाणी काय करते, फीड करण्याचं काम करते. फीड्स ऑन द लिव्ज कॉझिंग न्यूमरस स्मॉल होल इन द लिप लॅमिना अँड अटॅक ऑल पार्ट्स ऑफ द जवार प्लांट. जी काही न्यूली हॅच कॅटरपिलर आहे तर ती त्या ठिकाणी काय करते, जी काही लिप लॅमिना आहे त्याला खूप सारे होल त्या ठिकाणी काय करते, क्रिएट करते. ते लिपवरती अटॅक करते, लिपला खूप मायन्यूट होल त्या ठिकाणी काय करते, तिथे क्रिएट करण्याचं काम करते. स्मॉल होल्स त्या ठिकाणी तिथे त्या लिप लॅमिनावरती तयार होणारे आणि प्लांटच्या सगळ्या पार्टवरती ती त्या ठिकाणी काय करते, न्यूली हॅच कॅटरपिलर अटॅक करत असते एक्सेप्ट रूट. जर रूटचा पार्ट जर सोडला तर बाकी सगळ्या पार्टवरती प्लांटच्या होल बॉडीवरती त्या ठिकाणी काय करते, ही जी काही कॅटरपिलर आहे ती त्या ठिकाणी अटॅक करणारी. लार्वी ऑन एंटरिंग द लीफ व्हर्ल्स अँड कट द लीव्ज विच ऑन इमर्जन्स मॅनिफेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स पिन होल्स, शूट होल्स अँड लॉन्जिट्युडनल स्ट्रिक्स. ती जी काही लार्वी तर ती लार्वी त्या ठिकाणी काय होते, लिफमध्ये त्या ठिकाणी काय होते, एंटर होते. व्हर्ल्समध्ये त्या ठिकाणी एंटर होईल, लिपला कट करणारे आणि लिपला कट करून त्या ठिकाणी काय करणारे, विच ऑन इमर्जन्स मॅनिफेस्ट कॅरेक्टरिस्टिक पिन होल्स. त्या लिपला त्या ठिकाणी काय करतात, ते पिन होल्स त्या ठिकाणी क्रिएट करणारे. त्या लिपला त्या ठिकाणी ते पूर्णपणे त्या ठिकाणी कट करणारे. लिपला छोटे छोटे होल्स त्या ठिकाणी पिन होल्स त्या ठिकाणी क्रिएट करतात. ते शूट होल्स, शूटचा जो काही पार्ट असेल लिपचा त्यालाही त्या ठिकाणी तिथे होल्स क्रिएट करतात ते. अँड लॉन्जिट्यूडनल स्ट्रिक त्या ठिकाणी तिथे तयार करतात ते. एक लॉन्जिट्यूडनल स्टिक त्या ठिकाणी काय करणार, तिथे तयार करणारे. त्या स्टीममध्ये ते हळूहळू त्या ठिकाणी काय होतात, ते एंटर व्हायला सुरुवात करतात ते. ॲट टाइम द ग्रोविंग पॉइंट इज कट विच रिझल्ट इन अ ड्राईंग ऑफ द सेंट्रल शूट अँड सबसिक्वेंटली फॉर्मेशन ऑफ डेड हार्ट. तिथे काय होणार आहे, जो काही ग्रोईंग पॉईंट आहे त्याचा ग्रोईंग पॉईंट त्या ठिकाणी काय होतो, कट होतो. आणि विच रिझल्ट इन ड्राईंग ऑफ दी सेंट्रल शूट. म्हणजे तो जो काही ते जी काही प्लांट आहे त्या प्लांटचा जो काही ग्रोईंग पॉईंट आहे, शूटचा जो काही पार्ट आहे
जो काही ग्रोईंग पॉईंट असेल जिथनं त्या प्लांटची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होणार आहे तोच पार्ट त्या ठिकाणी काय केला जातो, ती जी काही पेस्ट आहे ती पेस्ट त्याच्यावरती विगरसली फीड करते आणि तो जो काही पार्ट आहे तो पार्ट त्या ठिकाणी कट होतो. ग्रोईंग पॉईंट त्या ठिकाणी कट झाल्याच्या नंतर ते जे काही प्लांट आहे तर ते प्लांट त्या ठिकाणी काय होतं, हळूहळू ड्राय व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होतो. त्याचा जो काही सेंट्रल शूटचा पोर्शन आहे तो हळूहळू त्या ठिकाणी ड्राय होतो अँड सबसिक्वेंटली फॉर्मेशन ऑफ डेड हर्ट. हळूहळू तिथे त्या ठिकाणी काय होतं, डेड हर्ट त्या ठिकाणी तयार होतं, डेड हर्टचं त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं. म्हणजे ते जे काही प्लांट आहे तर त्या प्लांटचं पूर्णपणे स्टीममध्ये त्या ठिकाणी ती पेस्ट एंटर होते. स्टीममध्ये पेस्ट एंटर झाल्याच्यानंतर प्लांट ते स्टीममध्ये असणारे जे काही टिश्यूज आहे, जे काही व्हॅस्क्युलर टिश्यू असेल, झायलेम असेल, फ्लोएम असेल किंवा अदर डिफरंट काइंड ऑफ टिश्यूज त्याच्यामध्ये असेल तर त्या टिश्यूला त्या ठिकाणी हे ज्या काही पेस्ट आहे तर ह्या पेस्ट त्या ठिकाणी डॅमेज करतात. ते त्या टिश्यूला त्या ठिकाणी पूर्णपणे तिथे कट करतात. ते त्याच्यामुळे ती जी काही प्लांट येते ती प्लांट त्या ठिकाणी हळूहळू ड्राय व्हायला सुरुवात होते, हळूहळू श्रिंक होतं, त्याची लिप त्या ठिकाणी श्रिंक होतात, ते त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्या ठिकाणी तिथे स्टॉप होते आणि ते प्लांट हळूहळू त्या ठिकाणी काय होतं, कोलॅप्स व्हायला सुरुवात होते. Larvae after entering the stem feed on the tissue and tunnels or galleries are formed. ती जी काही लार्वी तर ती लार्वी त्या ठिकाणी काय होते, स्टीममध्ये एंटर होते आणि स्टीममध्ये असणारे जे काही टिश्यूज आहे, झायलेम असेल, फ्लोएम असेल किंवा पित्तचा जो काही पार्ट आहे त्याला पूर्णपणे त्या ठिकाणी ते फीड करते त्याच्यावरती आणि तिथे टनेल्स किंवा गॅलरीज त्या ठिकाणी तयार करत असते आणि त्याच्यामध्येच त्या ठिकाणी काय करणार ती तिची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार त्या पेस्टची आणि तिथेच ती एग्ज ले करते. एग्ज ले करून परत तिची त्या ठिकाणी काय होणार आहे, लाईफ सायकल त्या ठिकाणी चालू होते. या ज्या काही पेस्ट आहे तर या पेस्टला त्या ठिकाणी कशा प्रकारे कंट्रोल केलं जाईल, कंट्रोल मेजर काय त्या पेस्टचं. मग कल्चरल मेथडमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण, कल्चरल मेथड माहिती आहे आपल्याला, कल्चरल मेथडमध्ये काय करू शकतो आपण, हँड पिकिंग ऑर लाईट ट्रॅपिंग ऑफ adult moth and collection of their eggs for destruction. मग इथं त्या ठिकाणी कल्चरल मेथडमध्ये काय करू शकतो आपण, हँड पिकिंग म्हणजे हाताने आपण त्या ठिकाणी तिला मारू शकतो किंवा लाईट ट्रॅपिंग ऑफ अडल्ट मॉथ अँड कलेक्शन ऑफ देअर एग्ज फॉर डिस्ट्रक्शन. त्याचे एग्ज त्या ठिकाणी कलेक्ट करायचे, त्याला डिस्ट्रक्ट करून टाकायचं. Burning of stubbles and trash which harbor borers and act as a source of infestation for the next crop. त्याच्यानंतर चेंजिंग द सोविंग अँड हार्वेस्टिंग टाईम रिड्यूस इन्फेस्टेशन. म्हणजे जो काही सोविंग टाईम असेल किंवा हार्वेस्टिंगचा जो काही टाईम असेल तो टाईम त्या ठिकाणी काय करायचा, चेंज करायचा. म्हणजे सोविंग टाईम असेल किंवा हार्वेस्टिंग टाईम असेल तो जर चेंज केला तर त्या ठिकाणी तो जो काही पेस्ट आहे ते पेस्ट कमी होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात, ते इन्फेस्टेशन त्या ठिकाणी काय होतं, कमी होतं. मग तिथे सोविंग किंवा हार्वेस्टिंग टाईम त्या ठिकाणी चेंज करायचा. त्याच्यानंतर क्रॉप रोटेशन इज अनादर कल्चरल प्रॅक्टिस दॅट डज नॉट अलाउ द पेस्ट ऑफ वन क्रॉप टू सर्व्हाइव्ह नेक्स्ट इयर फॉर लॅक ऑफ इट्स होस्ट. म्हणजे क्रॉप रोटेशन ही सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा कल्चरल मेथडचा. म्हणजे त्या ठिकाणी ह्यावर्षी जर समजा आपण त्या ठिकाणी ज्वार क्रॉप घेतलं तर परत पुढच्या वर्षी त्या ठिकाणी ज्वार नाही घ्यायचं, तर परत पुढच्या वर्षी त्या ठिकाणी बदलून दुसरं क्रॉप त्या ठिकाणी आपण कल्टिवेट करायचं. म्हणजे पुन्हा पुन्हा तेच क्रॉप त्या ठिकाणी त्या फील्डमध्ये त्या ठिकाणी घ्यायचं नाही. ते क्रॉप नेहमी त्या ठिकाणी काय करायचं, अल्टरनेट करायचं, क्रॉप नेहमी चेंज त्या ठिकाणी करायचं, रोटेशन त्या ठिकाणी करीत चालायचं. म्हणजे यावर्षी ज्वार जर केलं तर पुढच्या वर्षी त्या ठिकाणी दुसरं पीक घ्यायचं. तर याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, जे काही पेस्ट असेल ते पेस्ट त्या ठिकाणी कमी केलं जाईल. म्हणजे जे काही होस्ट प्लांट आहे त्या पेस्टचे तर ते होस्ट प्लांट त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये जर असेल तर ते पेस्ट पण त्या ठिकाणी काय होणार आहे, कमी होईल. जर होस्ट प्लांट जर परत पुढच्या वर्षी जर त्या ठिकाणी जर मी घेतलं तर तिथे पेस्ट त्या ठिकाणी काय होणार आहे, इन्क्रीज होईल. मग होस्ट प्लांट त्या ठिकाणी काय करायचे, आपल्याला कमी करायचे. पुन्हा पुन्हा तेच होस्ट प्लांट त्या ठिकाणी घ्यायचे नाही. ते जर होस्ट प्लांट घेतले तर तिथे काय होणार आहे,
पेस्ट त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर ग्रोविंग रेजिस्टंट व्हरायटीज ऑफ जवार लाईक CHC7, CHS8, इंडियन सॉर्गम टाईप IS 5566, 5285 अँड 5613. तर हे पण त्या ठिकाणी आपण ग्रोविंग रेजिस्टन्स व्हरायटी ऑफ जवार हे आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. केमिकल मेथडमध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण तर केमिकल मेथड कोणकोणत्या बघा. केमिकल मेथडमध्ये जर बघितलं आपण फॉर दी चिलो ऑन जवार ए स्प्रे ऑफ 0.05% लिंडेन और 0.1% इंडोसल्फान ऑन 15-day old plant has been found effective. म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही 0.05% लिंडेन असेल, 0.1% इंडोसल्फान असेल, ही त्या ठिकाणी जे काही 15 डेज ओल्ड प्लांट आहे त्या ओल्ड प्लांटवरती त्या ठिकाणी याचा स्प्रे करायचा. म्हणजे जेणेकरून त्या ज्या काही पेस्ट आहे तर त्या पेस्ट त्याच्यावरती त्या ठिकाणी अटॅक करणार नाही. कारण जे काही ग्रोविंग पिरियड आहे प्लांटचा जो काही ग्रोइंग पिरियड आहे अर्ली ग्रोइंग पिरियड आहे तर तेव्हाच त्या ठिकाणी काय होतं ह्या पेस्ट खूप जास्त त्या प्लांटवरती अटॅक करतात. त्याच्यामुळे जे काही 0.05% लिंडेन आणि 0.1% इंडोसल्फान आहे ह्यो ज्यावेळेस ते प्लांट 15 दिवसाचं आहे 15 डेज ओल्ड प्लांट आहे त्यावेळेस आपण त्या ठिकाणी याला लिंडेन आणि इंडोसल्फानचा स्प्रे त्या ठिकाणी द्यायचा. दिस मे बी फॉलोड आफ्टर अनदर फोर्टनाइट विथ ए सेकंड ॲप्लिकेशन ऑफ 1.0% लिंडेन और 4% इंडोसल्फान ग्रॅन्युल्स. परत 15 दिवसांनी त्या ठिकाणी काय करायचं 1% लिंडेन आणि 4% इंडोसल्फान ग्रॅन्युलचा त्या ठिकाणी स्प्रे करायचा. सेकंड ॲप्लिकेशन पहिलं ॲप्लिकेशन झाल्याच्यानंतर दुसरं जे काही ॲप्लिकेशन आहे तर हे 15 दिवसांनी त्या ठिकाणी करायचं. आणि ते 1% लिंडेन आणि 4% इंडोसल्फान ग्रॅन्युलचा त्याच्यावरती परत 15 दिवसांनी स्प्रे करायचा. म्हणजे सेकंड ॲप्लिकेशन. आणि थर्ड ॲप्लिकेशन जर बघितलं थर्ड ॲप्लिकेशन परत 15 दिवसांनी करायचं. थर्ड ॲप्लिकेशन विथ 0.2% कार्बारिल स्प्रे मे बी कॅरीड आउट इफ फाउंड नेसेसरी. मग थर्ड ॲप्लिकेशन हे परत 15 दिवसांनी करायचं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी 0.2% कार्बारिल स्प्रे करायचा. म्हणजे कार्बारिल घ्यायचं 0.2% स्प्रे करायचं मे बी कॅरीड आउट इफ फाउंड नेसेसरी. 0.2% कार्बारिलचा त्या ठिकाणी स्प्रे करायचा. त्याच्यानंतर सेकंड बघा इफ द क्रॉप इन्फेस्टेशन इज नोटीस क्रॉप इन्फेस्टेशन इज नोटीस डस्टिंग ऑफ. ज्यावेळेस ते जे काही क्रॉपला जर इन्फेस्ट केलेलं जर आपल्याला दिसल तर अशा वेळेस त्या ठिकाणी काय करायचं लगेच डस्टिंग ऑफ क्रॉप इन द अर्ली स्टेज विथ 10% BHC benzene hydrochloride at the rate of 25 kg per hectare or spraying the crop with 350 to 400 ml of aldrin or dieldrin in 200 liter of water helps to control the pest. इथं त्या ठिकाणी काय करायचं ज्यावेळेस क्रॉपला इन्फेस्ट केलेलं जर आपल्याला दिसत असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी काय करतं डस्टिंग ऑफ क्रॉप इन द अर्ली स्टेज विथ 10% BSC. 10% BSC त्या ठिकाणी काय करायचं 10% BSCचा त्या ठिकाणी स्प्रे करायचा. कशावरती जे काही अर्ली स्टेज क्रॉप आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी काय करायचं त्याचं डस्टिंग करायचं 10% BSC ॲट द रेट ऑफ 25 किलोग्रॅम पर हेक्टर. पर हेक्टर करता 25 किलोग्रॅम BSC ही त्या ठिकाणी यूज करायची. और स्प्रेइंग द क्रॉप विथ 350 to 400 ml ऑफ ॲल्ड्रीन और डायल्ड्रीन. त्याचबरोबर तिथे काय करायचं तुम्हाला 350 to 400 ml ॲल्ड्रीन किंवा डायल्ड्रीन घ्यायचं आणि त्याला 200 लिटर वॉटरमध्ये मिक्स करायचं. 350 to 400 ml ऑफ ॲल्ड्रीन लिक्विड फॉर्ममध्ये हे जे काही ॲल्ड्रीन किंवा डायल्ड्रीन घ्यायचं 350 to 400 ml आणि त्याला 200 लिटर वॉटरमध्ये मिक्स करायचं. आणि त्याचा त्या ठिकाणी काय करायचं वॉटर हेल्प टू कंट्रोल द पेस्ट. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होईल त्या पेस्ट त्या ठिकाणी कंट्रोल केला जाईल. त्याचा स्प्रे त्या ठिकाणी त्या जवार क्रॉपवरती त्या ठिकाणी करायचा जेणेकरून त्या ज्या काही पेस्ट आहे तर त्या पेस्ट त्या ठिकाणी कंट्रोल केल्या जाईल.
बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी बघा हायमेनोप्टेरा आहे, त्याच्यानंतर ॲपेंटल्स किंवा ॲपेंटल्स फ्लॅविपस, त्याच्यानंतर लेडी बिटल आहे, त्याच्यानंतर सेक्स मॅक्युलेटा. तर हे त्या ठिकाणी यूज केलं जातं ते बायोलॉजिकल मेथडमध्ये. त्या ठिकाणी बायोलॉजिकल मेथडमध्ये त्या ठिकाणी बायोलॉजिकल कंट्रोल याला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं आपण हायमेनोप्टेरान, आता हायमेनोप्टेरामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर याच्यामध्ये मेनली वॉस्प किंवा त्या ठिकाणी बीज येतात, ते हनी बी किंवा वॉस्प हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतात. ते त्याच्यामध्ये ट्रायकोग्रॅमा मायन्युटम इज इम्प्लॉईड ॲज ॲन एग पॅरासाईट. म्हणजे त्या ठिकाणी ही जी काही हायमेनोप्टेरा आहे, हायमेनोप्टेरामध्ये ट्रायकोग्रॅमा मायन्युटम ही त्या ठिकाणी काय करते, जी काही पेस्ट आहे जवार स्टीमबरोबरची जी काही पेस्ट आहे, त्या पेस्टची जी काही एग्ज आहे त्या एग्जवरती त्या ठिकाणी काय करते, ती अटॅक करते. ती त्या एग्जवरती त्या ठिकाणी ॲज अ पॅरासाईट म्हणून त्या ठिकाणी काय होते, ही ॲक्ट होत असते. ट्रायकोग्रॅमा मायन्युटम इज इम्प्लॉईड ॲज अन एग पॅरासाईट. म्हणजे जी काही पेस्ट आहे जवारवरती अटॅक करणारी जी काही पेस्ट असेल त्या पेस्टच्या एगवरती त्या ठिकाणी ही ॲज अ पॅरासाईट म्हणून त्या ठिकाणी काय होतात, ते ॲक्ट होतात. ते त्याच्यानंतर ॲपेंटल्स फ्लॅविपस अँड ब्रॅकॉन ब्रेविकॉर्निस ॲज अ लार्वल पॅरासाईट. तर ही जी काही ॲपेंटल्स आहे, ॲपेंटल्स फ्लॅविपस आणि ब्रॅकॉन ब्रॅविकॉर्निस, तर ही त्या ठिकाणी काय करते, जी काही पेस्ट आहे जवार स्टीमबरोबरची जी काही पेस्ट असेल ती पेस्टची जी काही लार्वल फॉर्म आहे, म्हणजे एगचं हॅचिंग झाल्याच्यानंतर जे काही लार्वा त्या ठिकाणी तयार होतात ते त्या लार्वावरती त्या ठिकाणी ॲज अ पॅरासाईट म्हणून ही ब्रॅकॉन ब्रेविकॉर्निस किंवा ॲपेंटेलिस फ्लेविपस हे ॲज अ पॅरासाईट म्हणून त्या लार्वीवरती ॲक्ट होतात. ते त्या लार्वल स्टेजवरती त्या ठिकाणी हे पॅरासाईट म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट होतात ते, आणि त्या लार्वीला आपण त्या ठिकाणी तिथे कंट्रोल करू शकतो. म्हणजे त्या पेस्टला त्या ठिकाणी आपण तिथे कंट्रोल करू शकतो. कशा थ्रू? बायोलॉजिकल कंट्रोल, ॲपेंटेलिस फ्लेविपस अँड ब्रॅकॉन ब्रेविकॉर्निस. त्याच्यानंतर लेडी बिटल, कुकिनेला सप्टेम पुटेका याच्यामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं अँड मोनोचिलस, तर हे सुद्धा त्या ठिकाणी काय करतात, ते ॲज अ पॅरासाईट म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट होतात. ते त्या पेस्टला त्या ठिकाणी कंट्रोल करतात. ते त्याच्यानंतर सेक्स मॅक्युलेटा हॅव बीन रेकॉर्डेड प्रिडिटिंग ऑन अर्ली स्टेज ऑफ दी लार्वा ऑफ दिस पेस्ट. जे काही सेक्स मॅक्युलेटा आहे हॅव बीन रेकॉर्डेड प्रिडेटिंग ऑन अर्ली स्टेज ऑफ दी लार्वी. जी काही लार्वी पेस्ट जी काही जवार स्टीमबरोबरती अटॅक करणारी जी काही लार्वी जवार प्लांटवरती अटॅक करणारी जी काही पेस्ट आहे, तर त्या पेस्टवरती त्या ठिकाणी ॲज अ प्रिडेटर म्हणून त्या ठिकाणी काय होते, सेक्स मॅक्युलेटा ही त्या ठिकाणी ॲक्ट होत असते. रेकॉर्डेड प्रिडेटिंग ऑन अर्ली स्टेज ऑफ दी लार्वी ऑफ दिस पेस्ट. आणि अशा प्रकारे त्याला आपण बायोलॉजिकली कंट्रोल करू शकतो. तर इथं आज आपण जवार स्टीमबरोबर ही पहिली पेस्ट त्या ठिकाणी बघितली. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण त्या ठिकाणी रेड कॉटन बग ही त्या ठिकाणी बघू.